नमस्कार मंडळ. आज आमच्या वाडीचा पोस्ट असा पिढ्यानपिढ्या चालत गेलेली रीत असाची आज ही वाडीतील लोक मनोभावे करतात. तुम्हा सर्वांना पोस्ट म्हणजे काय असता आणि कसा असता या बघू गावताना. तिथे आपण वाडीची होळी केली होती. थयच पोस्टाच्या विधी संपन्न होतात. चला तर मग मंडावर जाऊया. वाडीचो रक्षण करता किंवा रखवालदार म्हणान त्याका वाडीचो मांडकर देव असा म्हणतात. पोस्ट म्हणजे वाडीचो रखवालदार वर्षानुवर्ष वाडीतल्या लोकांचा संकटापासून बाहेरच्या वाईट शक्तीपासून रक्षण करता आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण करण्यास मदत करता म्हणून वाडीतील सर्व लोक मिळून मांडकर देवाक नारळ आणि बकरो अर्पण करतात. कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ, कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ. वाडीचे मानकरी श्री मंदार अर्जुन दळवी आता देवाक शिरवणी ठेवतात. वाडीतले सर्व वरिष्ठ जाणकार तरुण मंडळी आणि कुटुंबीय मांडावर जमलेले असतात. थोड्याच वेळात गाण्यास सुरुवात होतली आणि त्यानंतर मानकरांच्या हस्ते देवाक भक्ष्य अर्पण होतला. बाबा देवा मांडकरा माझ्या समर्था आणि भाऊकी तुझं वार्षिक प्रमाणे आज पोस्टाचा कार्यक्रम करता तू मान्य करून घे. या तुझ्या कामामध्ये काही या लेकरांकडनं अनावधानाने चूक अपराध होईल, क्षमा कर. कुटुंबात काही क्लेश इडा पिडा असतील तर ती परिहार कर. सगळ्या लेकरांना सुखी ठेव. सगळ्या लेकरांना नोकरी धंद्यात शिक्षण व्यवसायात यश दे. इथे असणारे लेकर परदेशात असणारे लेकर सगळ्या लेकरांना सुखी ठेव. आणि या वार्षिक पोस्टाचं नारळ भक्ष्य आणि भक्ष्य म्हणून बकरो देतो तो मान्य करून घे महाराजा. 33 कोटी रुपये तुझी, 33 कोटी नामे तुझी, 33 कोटी रुपये तुझी, 33 कोटी नामे तुझी, वरी तू अज्ञात देवा, देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ. थोड्याच वेळात मानकरी देवाक बकरो अर्पण करतले. त्यानंतर वाडीतील ज्या कुटुंबात रखवाल्याचे नारळ आणि कोंबडो देवाक देवचो हा ते अर्पण करतले. रखवाल्याचो नारळ आणि कोंबडो देवक सुरुवात झालेली हा. बाबा देवा मानकरा माझ्या समर्था होय महाराजा. राहुल सावंत यांनी या ठिकाणी तुका रखवालीचो नारळ आणि कोंबडो दिलेलो तो मान्य करून घे. त्यांच्याकडे काही क्लेश परिहार कर. त्यांच्याकडनं या स्थळांमध्ये काही चूक अपराध क्षमा कर. त्यांच्या सहित सगळ्या त्यांच्या कुटुंबाला सुख समृद्धी दे. नारळ भक्ष्य मान्य करून घे महाराज.
विकास जयसिंग दळवी यांनी या ठिकाणी तुका रखवाल्याचो नारळ कोंबडो ठेवलेलो तो मान्य करून घे. त्यांच्या कुटुंबात काही क्लेश परिहार कर, काही चूक अपराध क्षमा कर आणि नारळ बक्षीस दिलो तो मान्य करून घे. महाराजा रखवाली देव बाबा देवा मानकरा माझ्या समर्था राजेंद्र वसंत दळवी यांनी रखवाल्याचो नारळ ठेवलेलो त्यांच्याकडे काही क्लेश परिहार कर, त्यांच्या कुटुंबाकडून काही चूक अपराध क्षमा कर आणि दिले नारळ भक्ष मान्य या ठिकाणी सुरेखा ठाकूरने तुका रखवालीचो नारळ कोंबडो दिलेलो तो मान्य करून घे. त्यांच्याकडून काही चूक अपराध क्षमा कर, त्यांच्यात काही अडीअडचणी काही क्लेशी परिहार कर, त्यांच्या सगळ्या लेकरांना नोकरी धंद्यात यश रखवाली मान्य करून घे. महाराजा विकास जयसिंग दळवी यांची पत्नी आजारी होती, त्यांच्या मुलीने तुझ्याकडे मनातल्या माहिती आहे त्या ठिकाणी समज बोललेलो होतो की जर माझ्या मुलीची तब्येत झाली तर तुला आपण आठवणीचं म्हणून नारळ कोंबडो देईन. त्याप्रमाणे आज तू तुझी तब्येत ठणठणीत केली आणि आज ठिकाणी नारळ कोंबडो घेऊन आपल्या नवसाची भेट केली आहे. मान्यच्या देवा माणका माझ्या समर्था मोहन बाबू दळवी यांची मुलगी स्मिता राखी प्रदीप चव्हाण हिने या ठिकाणी तुका माहेर वाशीन म्हणून रखवालीचो नारळ कोंबडो ठेवलो मान्य करून घे. त्यांच्या कुटुंबाकडे काही अडीअडचण काही क्लेश परिहार कर, त्यांच्याकडनं काही चूक अपराध झाले क्षमा कर आणि दिलं नारळ भक्ष मान्य करून घे. रखवाली ठेव महाराजा. गुरुदत्त गणेश दळवी यांनी या ठिकाणी तुका वार्षिक रखवालीचो नारळ कोंबडो दिलेलो तो मान्य करून घे. त्यांच्याकडनं काही चूक अपराध झाले क्षमा कर, त्यांच्या कुटुंबात काही अडीअडचणी क्लेशाची परिहार कर. या ठिकाणी दिलो नारळ कोंबडो मान्य करून घे आणि रखवाली ठेव महाराजा. बाबा देवा मानकर माझ्या समर्था कोंडी विठ्ठल दळवी यांची मुलगी पिंकी म्हणतो तर तिची तब्येत बरी नव्हती म्हणून गेल्या वर्षी तुझ्याकडे त्यांनी विनंती गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी तुझ्याकडे विनंती केलेली होती. त्या विनंतीप्रमाणे तू तिची तब्येत चांगली केली. आज या ठिकाणी दोन्ही उभयता तिचे मिस्टर आणि ती दोघे जण या ठिकाणी उभे राहून या तिच्या ठिकाणी बोललेलो नारळ आणि कोंबड्याचा नवसात भेट करतात. त्यांच्याकडे काही क्लेश असतील परिहार कर, त्यांच्याकडनं काही तुझ्या बाबतीत अन्य ठिकाणच्या बाबतीत चूक अपराध आणि क्षमा कर, त्यांच्या कुटुंबात अडीअडचणी दूर करून दिलेला नारळ कोंबडा मान्य करून घे आणि दोंडी विठ्ठल दळवी आणि कुटुंबीय तुका दरवर्षी वार्षिक नारळ आणि कोंबडो देतात, परंतु गेल्या वर्षी त्यांच्यावर अचानक प्रसंग आल्यामुळे गेल्या वर्षी देवतो राहून गेलो होतो. तरी पण त्या वर्षी तो देत आहे तो मान्य करून घे. त्यांच्याकडनं काही चूक अपराध झाले क्षमा कर, त्यांच्या कुटुंबात काही अडीअडचणी क्लेश परिहार कर, दिलेलो नारळ भक्ष मान्य करून त्यांच्या कुटुंबाची रखवाली कर महाराजा. बाबा देवा मानकरा माझ्या समर्था विष्णू महादेव सोनार यांचो भाचो विशाल मालवेनकर तुका दरवर्षी या ठिकाणी रखवालीचो नारळ कोंबडो देता तो मान्य करून घे. त्याच्याकडे काही क्लेश परिहार कर, त्यांच्याकडनं काही क्षमा कर, त्यांच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची इडा तिडा काही क्लेश दूर करून दिलं नारळ कोंबडो मान्य करून तुझी रखवाली ठेव महाराजा. दारवळाचे सुभाष सावंत यांनी तुझ्याकडे विनंती केली की माझे मालक या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे असत, जर ते जिंकून इले निवडून इले तर मी माझ्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी नारळ कोंबडो देईन किंवा माझ्या इच्छेप्रमाणे सेवा करीन. त्याप्रमाणे आज त्यांनी नारळ कोंबडो देऊन तुझी सेवा केलेली आहे. तरी त्यांच्या सहित त्यांच्या मार्गात सहित सगळ्यांच्या पाठी काही इडापिडा असेल ते दूर कर, काही क्लेश परिहार कर, त्यांच्याकडून काही क्षमा कर आणि दिलेले नवसाची भेट करून महाराजा. देवा मानकरा माझ्या समर्था गुरुदत्त गणेश दळवी यांची मुलगी रेश्मा राणी या ठिकाणी आपली सालाबाद प्रमाणे रखवालीचो माहेर वाशीन नारळ कोंबडो देता तो या ठिकाणी दिलेलो
तिच्याकडे काही क्लेश अडीअडचणी असते तरी परिहार कर, तुझ्याकडनं काही चूक आपल्याला क्षमा कर आणि नारळ कोंबडं दिलं मान्य करून रखवालीच्या महाराजा मानकरा माझ्या समर्था गुरु दत्त गणेश दळवी यांची दुसरी मुलगी तृप्ती तिचं यावर्षी माहेर वाशीन म्हणून रखवालीचं नारळ कोंबडं दिलेला तो मान्य करून घे. त्यांच्याकडनं काही चूक आपल्याला झाली क्षमा कर, त्यांच्या काही अडीअडचणी परिहार कर आणि नारळ कोंबड्याचं मान करून घे आणि तुझी रखवाली महाराजा झाले. बाबा देवा मानकरा माझ्या समर्था गुरु दत्त गणेश दळवी यांची दुसरी मुलगी पूनम आंगणे ही या ठिकाणी माहेर वर्षी नारळ आणि रखवालीचं देता तो मान्य करून घे. त्यांच्याकडनं काही चूक आपल्याला क्षमा कर, काही जरी कुटुंबामध्ये अडीअडचणी क्लेश परिहार नारळ भक्ष मान्य करून रखवाली घेऊ महाराजा. मानकरा माझ्या समर्था अनिल राघव दळवी आणि कुटुंबीय या ठिकाणी तुका वार्षिक रखवालीचं नारळ कोंबडं देतात त्याप्रमाणे या वर्षी त्यांनी दिलेला तो मान्य करून घे. त्यांच्याकडून काही चूक आपल्याला क्षमा कर, त्यांच्या कुटुंबात काही क्लेश अडीअडचणी असेल दूर कर आणि आपली तुझी दिलेली रखवाली मान्य करून घ्या माझ्या. बाबा देवा मानकरा माझ्या समर्था विलास सोमा दळवी यांनी आपले वडील सोमा शिवराम दळवी यांच्या प्रित्यर्थ तुझ्या पोस्टासाठी 1000 रुपये आणि या ठिकाणी एक नारळ आणि एक कोंबड्याचं भक्ष्य दिलेला मान्य करून घे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं चांगलं झालेलं आहे, याच्यापेक्षाही चांगली त्यांची भरभराट हो ही इच्छा आम्ही सगळे व्यक्त करून दिलेलं नारळ भक्ष्य मान्य करून घे. चूक आपल्याला क्षमा कर, काही अडीअडचणी परिहार कर आणि नारळ भक्ष्य मान्य करून रखवाली करा माझ्या समर्था. स्नेहा सूर्यकांत सावंत म्हणजे सोनी या ठिकाणी तुका दरवर्षी माहेर वाशीन म्हणून नारळ आणि कोंबडं रखवालीचं देता तो मान्य करून घे. तिच्या कुटुंबात काही क्लेश परिहार कर, त्यांच्याकडनं काही चूक आपल्याला क्षमा कर, कोणत्याही प्रकारची इडापिडा असेल ते दूर कर आणि तुझी रखवाली आजपर्यंत अशी ठेवलं त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे ठेवून दिलेला नारळ भक्ष्य मान्य करून तुझी रखवाली ठेव महाराजा. माझ्या समर्था विकास जयसिंग दळवी यांची बहीण स्वाती सावित्री सत्यवान सावंत हिने या ठिकाणी माहेर रखवालीचं नारळ ठेवतो मान्य करून घे आणि तुझी रखवाली ठेवून संपत्ती दे महाराजा. जयसिंग दळवी यांची दुसरी बहीण मनीषा म्हणजे वैशाली वसंत शिंदे हिने या ठिकाणी रखवालीचं नारळ ठेवलेला तो मान्य करून घे. काही अडीअडचणी काही क्लेश परिहार कर, सगळ्या प्रकारची तुझी रखवाली ठेव आणि दिल्लो नारळ मान्य करून बाबा देवा मानकरा माझ्या समर्था पांडुरंग दळवी आणि कुटुंबीय म्हणजे चंद्रकांत दळवी केतन सुनील हरे जे असणारे सगळे कुटुंबीय या ठिकाणी तुका रखवालीचं नारळ कोंबडं देतात तो मान्य करून घे. त्यांच्या कुटुंबामध्ये काही अडीअडचणी काही क्लेश परिहार कर, त्यांच्याकडून तुझ्या बाबतीत काही चूक अपराध झाली क्षमा कर. त्यांच्या कुटुंबात असणारी इडापिडा दूर करून इथे असणारे लेकरं परदेशात असणारे लेकरं सगळ्या लेकरांना सुखी ठेव, नोकरी धंद्यात यश देऊन तुझी रखवाली करून घे महाराजा. बाबा देवा मानकरा महाराजा समर्था चंद्रकांत दळवी यांचा मुलगा स्वप्नील याचं लग्न गेल्या वर्षीपर्यंत जमत नव्हतं तर तुझ्याकडे त्यांनी विनंती केली जर माझ्या मुलाचं लग्न जमलं नाही तर झालं की तुला आपला नारळ आणि कोंबड्याचं भक्ष्य देऊन नवस भेट करील. त्याप्रमाणे तू त्यांच्या नवसाक विनंती पाहून त्याचं लग्न झालेलं आहे. आज या ठिकाणी आपल्या नवसाची फेड करतायत, नारळ आणि कोंबड्याचं भक्ष्य देऊन या ठिकाणी नवसाची फेड करतायत. त्यांच्याकडे काही अडीअडचणी काही क्लेश परिहार कर, त्यांच्याकडून काही चूक अपराध क्षमा कर, त्यांना नोकरी धंद्यात यश दे आणि तुझी रखवाली मान्य करून घे महाराजा.
मानकरा माझ्या समर्था चेतन दळवी यांच्या मुलीची गेल्या वर्षी तब्येत बरी नव्हती, विशेषी तब्येत बरी नव्हती, तरी तिचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे पार पडल्यानंतर ती आता पहिल्यासाठी पूर्वरत आहे, परंतु त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे ठणठणीत कर. त्यामुळे ती बरी झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली की आपण या ठिकाणी नारळ आणि कोंबडं देऊन आपल्या देवाकडे एक विनंती सांगणं करूया. त्याप्रमाणे आज त्यांनी तुझ्याकडे विनंती केली आहे की अजूनही तिच्या काही तब्येत काही कोणत्या प्रकारची अडीअडचण दूर कर आणि चांगल्या प्रकारे ठणठणीत कर, पिढ्यापिढ्या अशी दूर कर आणि नंतर लावलेले पैसे बाबा देवा मानकरा माझ्या समर्था मंदार अर्जुन दळवी या ठिकाणी रखवाडीचं नारळ कोंबडं देता तो मान्य करून घे. त्याच्या कुटुंबात काही अडीअडचणी काही परिहार कर. त्याच्याकडनं काही कोणत्याही प्रकारची चूक अपराध झाली क्षमा कर. तुझी रखवाली ठेव, त्याला नोकरी धंद्यात यश देऊन त्याचं चांगलं बराभलं कर आणि दिलेल्या नारळ कोंबड्याचं भक्ष्य मान्य करून घे महाराजा आणि रखवाली ठेव. बाबा देवा मानकरा माझ्या समर्था मंदार अर्जुन दळवी यांची पूजा गार्गी चौटणकर ही तुका आपली दरवर्षी माहेरवाशी नारळ कोंबडं देता. तर गेल्या वर्षी काही म्हणजे चांगलीच बातमी होती, त्याच्यामुळे ते नारळ कोंबडं दिलेलं नव्हतं, तर तो या वर्षी पहिलं देता तो मान्य करून घे. तिच्या कुटुंबामध्ये काही अडीअडचणी काही क्लेश परिहार कर. तिच्याकडनं चूक आपल्याला क्षमा कर. तिच्या सहित तिच्या बाळाला तिच्या नवऱ्याला वगैरे सगळ्यांना सांभाळ आणि तिची रखवाली घेऊन दिलं नारळ कोंबडं मान्य करून घे महाराजा. शिडा पिढा असेल तरी परिहार कर. त्यांना सगळ्यांना नोकरी धंद्यात यश दे आणि दिलेलं नारळ कोंबडं भक्ष्य मान्य करून घे रखवाली. अरे कोठे असशी तू आकाशी कुठल्या गावी कोठे वसशी, तू आकाशी कुठल्या गावी कोठे वसशी, पुण्या देवळात देवा देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ देवा तुला शोधू कुठ. देवाच्या प्रसादाच्या कामाची सुरुवात झाली आहे. वाडीतल्या बायकांनी खोबरा किती घेतलेला असता. दुसऱ्या बाजूत कांदे आमच्या वाडीचे जाणकार श्री गुरुदत्त दळवी यांनी नारळ फोडून सुरुवात केलेली आहे. त्यांचं काम खूप चोखलीचं आहे, कारण नारळ फोडून झालं नाही तर खोबरा किती व्हायचा नाही. सर्व काक खूप जोशात कामात लागले आहेत, पण आमची पुरुष मंडळी पण काय मागे नाही. चला बघूया. हे आमच्या वाडीचे जाणकार श्री प्रकाश दळवी प्रसादाच्या कामात लागलेले आहेत. वाडीतली तरुण मंडळी सुद्धा प्रसादाच्या कामात हातभार लावताना दिसतात. मंडळाचे अध्यक्ष तरुण मंडळींना कामात प्रोत्साहन करताना दिसतात. भले बुरे जे दिसते भवती, भले बुरे जे घडते भवती, भले बुरे जे दिसते भवती, भले बुरे जे घडते भवती, तिथे तुझा हात देवा देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ देवा तुला शोधू कुठ. बकऱ्याचा आणि कोंबडीचा मटण स्वच्छ धुवून आतमध्ये आणलेला आणि आता बारीक करण्यास सुरुवात केलेली आहे. स्वच्छंदी तो स्वतःचा सखा येथे रमशी सांगू का, स्वच्छंदी तो स्वतःचा सखा येथे रमशी सांगू का, या बाजारात देवा देवा तुला शोधू कुठ, अरे शोभा तुला देवा तुला शोधू कुठ, हे सांग देवा देवा तुला शोधू कुठ, अरे कुठ कुठ देवा तुला शोधू कुठ.
टोपाक चारी बाजून माती आणि राख ओली करून लावण्याची प्रक्रिया चालू असा. टोपाच्या चारी बाजून माती आणि राख एकसारखी लावली जातात. टोप चुलीवर चढवल्यावर आगीत काळो होऊ नये म्हणून ही प्रक्रिया केली जाता. नैवेद्य तयार करण्यासाठी चुलीवर टोप चढवलेलो असा. ही दीपक दळवी नैवेद्यासाठी टोपात तेल सोडताना दिसते. तर अशा प्रकारे मंडळी नैवेद्याची तयारी सुरुवात झालेली असा. तर टोपात कांदो टाकलेलो असा. कांदो लालसर होईपर्यंत टोपात परतलो असतो. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खैराची संगत खोट्याची धरू नको. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. दुसरं टोप चुलीवर चढवलेलो असा. गरम तेलात कांदो परतूक टाकलेलो असा. मसाला लावून ठेवलेले मांसाचे तुकडे आता परतलेल्या कांद्यात टाकतो. किसलेला खोबरा आता नैवेद्यात टाकताना आता या सगळा मिश्रण चांगला एकजीव करतले. नाही तो फक्त छोटा ठेवा रे. या पोस्टाचो इतिहास थोडक्यात तुमका सांगतो. आपले पूर्वज दळवी त्यांना 4 पोरा होती. पुढे ती मोठी झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना 4 जागा वाटून दिल्या. मोठ्याक देऊळवाडी, दुसऱ्याक पेडवेवाडी, तिसऱ्याक मावळुंगेवाडी आणि चौथ्याक खानवाडी दिली. 2 नंबरचो पोरगो खूप रागिष्ट आणि धोरणी होता. त्याचो वडिलांका सारखो त्रास होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांनी त्याका घाटीखाली ज्याका आपण पेडवेवाडी म्हणतो थंय पाठवला. जेव्हा पेडव्यात पाठवल्याने तेव्हा त्याच्या बरोबर राखणदार पाठवला. त्याका दान म्हणून एक जागा पेडव्यात त्यांनी दिलेली. त्याका मांड असा म्हणतात. देवात बंदिस्त जागा नको होती म्हणून देवाचं स्थान या उघड्या जागेत असतं. माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. तयार झालेलं नैवेद्य आणि भाकरी मानकरांच्या हस्ते देवाक दाखवतात.
आता जिथे आपण बकरू कापतो तिथे देवाक नैवेद्य आणि भाकरीचे तुकडो ठेवलेलो असतो. टोप खाली उतरवून आता आत घेतलेले असत. थोड्याच वेळात नैवेद्य वाढूक सुरुवात होते. स्त्री चारुदत्त दळवी यांनी आता नैवेद्य वाढूक सुरुवात केलेली असता. वाडीतले छोटे, तरुण, वरिष्ठ आणि कुटुंबातील सर्व सदस्य नैवेद्यासाठी जमा होताना दिसतात. पेडव्यातल्या पोराच्या वडिलांनी म्हणजेच आपल्या पूर्वजांनी रखवालदारांनी वचन दिल्याने की जर त्यानं पोराचा आणि त्याच्या कुटुंबाचा रक्षण केला तर दरवर्षी त्याला एक नारळ आणि भक्ष्य अर्पण करतात. भक्ष्याचा रक्त त्याच्याच मातीत सांडले आणि तेव्हापासून ही प्रथा रुजू झाली, ज्याला आपण पोस्ट असा म्हणतो. तर अशा प्रकारे आपण वाडीतील एका देवाची मनोभावे पूजा अर्चना करतो आणि वाडीतल्या प्रत्येक कुटुंबाचा रक्षण कर, येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर कर आणि त्यांची भरभराट होऊन दे असा साकडा घालतो. साकड घाली तो गाभाऱ्यात माथा, आभाळावरून राहू दे रे कृपा, नमन तुझे मी करीतो रे देवा, भरून झरू दे तुझी चर कृपा. हिमतीचं बीज दे पुई तुझ्या दारची, उभराऊ वादळी ना भीती कुणाची, साथीला तू राहू मी वाट चालतो. बाबा देवा माणकरा माझ्या समर्था, या कुटुंबाने सारे भावकीने तुझा वार्षिक मताचा कार्यक्रम केलेलो हा, तो मान्य करून घे. दुपारपासून आतापर्यंत या कार्यक्रमात काही लेकरांकडनं अजाणतेपणे चूक झाली, क्षमा कर. या सगळ्या लेकरांना सुखी ठेव. सगळ्यांना नोकरी धंद्यात यश दे. शिक्षण व्यवसायात यश दे. इथे असणारी लेकरं, परदेशातली लेकरं, सगळ्या लेकरांना सुखी ठेव आणि तुझी रखवाली ठेवून सगळ्या लेकरांका याच्या पुढे चांगली बुद्धी देऊन तुझं काम यशस्वीपणे पार पडून घे महाराजा. फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपन गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. हो फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा, सपन गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. बाबा देवा माडकर माझ्या समर्था, एकनाथ दौलत दळवी यांची मुलगी हा तुझ्या चरणाशी गेलेली हा. तिचं म्हणणं की तिची संतती वाढलेली होती, परंतु काही आजारपणामुळे काही कारणामुळे ती या आज जगामध्ये नाही आहे. तिची इच्छा अशी आहे की तुझ्याकडे बोलणं केल्यानंतर माझी संतती वाढवून घेईल, विस्तार वाढू दे. या आजच्या तारखेपासून तुझ्या वार्षिकापर्यंत माझा वेळ विस्तार वाढल्यानंतर मी तुझ्या ठिकाणी यथाशक्ती नारळ अवसेची रात नशिबाला, पुनवेची गाठ पदराला, होईल पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको. बाबा देवा मानकर माझ्या समर्था, यांची मुलगी तर ही आजारी होती म्हणून गेल्या वर्षी आदल्या वर्षी नवस बोललेलं होतं. त्याप्रमाणे तिची तब्येत तुझ्याकडे विनंती केल्यानंतर ठणठणीत झाली. त्याबद्दल आज तिने या ठिकाणी पैसा घेऊन नवस फेडलेलो आहे. तरी त्यांचं म्हणणं आहे की या तुझ्या पुढच्या वार्षिकाच्या आत आमच्याकडे संतती प्राप्तीबाबत चांगली वार्ता येऊ देत आणि ती आल्यानंतर पुढच्या वर्षी मी तुझी यथाशक्ती आपली सेवा चाकरी करीन महाराजा.
रामचंद्र दिगंबर दळवी यांची तुझ्याकडे विनंती आहे. त्यांच्या आईची तब्येत बरी नसता औषध उपचार करूनही काही फरक पडत नाही असं त्यांचं म्हणणं. तर आजच्या तारखेपासून जिथे ज्या ज्यावेळी औषध उपचार केलेले असतील त्या सगळ्या औषधांचं गुण येऊन पुढच्या वर्षीच्या तुझ्या वार्षिकाच्या आत तिची तंत्रनित तब्येत जाऊन तुझ्या पायापर्यंत घेऊन ये महाराजा. मग ते आपली तुझी यथाशक्ती सेवा चाकरी करतील महाराज. तेव्हा मांडकरा महाराजा समर्था दिनेश सत्यवान दळवी याची मुलगी उल्का तिचं लग्न झालं तर त्यांची तुझ्याकडे विनंती आहे की तिला संतती प्राप्त आहे तुझ्या वार्षिकाच्या पुढच्या वार्षिकाच्या आत होऊ देत आणि ती झाल्यानंतर मी तुझ्याकडे आपली यथाशक्ती सेवा चाकरी करण्याची त्यांची विनंती आहे महाराजा. बाबा देवा मांडकरा महाराजा समर्था दिनेश सत्यवान दळवी यांची दुसरी मुलगी सुचित्रा तर हिचं लग्न जमत नाहीये. तर त्यांचं म्हणणं आहे की तुझ्याकडे मी विनंती करतोय की तुझ्या पुढच्या वार्षिकाच्या आत तिचं लग्न जमू देत म्हणजे या ठिकाणी तुझी यथाशक्ती सेवा चाकरी करीन महाराजा. बाबा देवा मांडकरा महाराज समर्था सुरेखा ठाकूर यांच्याकडे विनंती करतात की त्यांची काही केस चालू आहे तर ती केस त्यांच्यावरती होऊ दे असं तुझ्याकडे यापूर्वी विनंती केलेली होती परंतु अद्यापही ती झालेली नाही. तरी तुझ्याकडे ती पुन्हा विनंती करतायत की त्या केसचा निकाल आमच्यासारखं लागून ती काही त्यांची प्रॉपर्टी म्हणायची काही ज्या काही गोष्टी असतील त्यांच्यासारख्या होते त्या झाल्यानंतर मी आपली यथाशक्ती सेवा चाकरी करीन महाराजा म्हणतात. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे.